बोधकथेचं नाव आहे खरे बोलणे फायदेशीर. आई वडिलांचं छत्र हरपलेला. निखिल नावाचा एक 8 वर्षाचा चुणचुणीत मुलगा होता. आई वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेल्यानं तो त्या 60 वर्षाच्या आजीसोबत राहत असे. एके दिवशी बाजार करून परत येत असताना जंगलामध्ये तो दरोडेखोरांच्या तावडीत सापडला. एकानं दरोडेखोरानं रागावून निखिलला विचारले, "कोण रे तू? इकडे काय करतो आहेस? बघू तुझ्या पिशवीत काय काय आहे ते." हे ऐकून खरे तर दुसरा कोणी रडू लागला असता, पण निखिलनं मनात दाटलेली भीती चेहऱ्यावर न दाखवता मोठ्या हिमतीनं त्या दरोडेखोराला म्हणाला, "हे बघा, माझ्या पिशवीत काय आहे हे न बघण्याचं मी तुम्हाला 50 रुपये देऊ शकतो, कारण माझ्याकडे आत्ता 50 रुपये आहेत आणि ते मी माझ्या आजीला चप्पल घेण्यासाठी राखून ठेवले आहेत." रानावनात काट्याकुट्यात फिरताना माझ्या आजीला खूप कष्ट पडतात. ती बिचारी तिच्या या वयातही माझ्यासाठी कष्ट करत आहे. कष्टानं मिळवलेल्या पैशावर आम्ही दोघेही जगत आहोत. आजीनं मला भरपूर कष्ट करण्याची व खरे बोलण्याची शिकवण दिली आहे. तुम्हाला जर हे कष्टाचे पैसे ठेवून घ्यायचे असतील तर अवश्य घ्या, पण मी माझे खरे बोलणं सोडणार नाही. निखिलचं हे बोलणं ऐकून दरोडेखोर मनातून शरमले व त्यांनी त्याच्या बोलण्यातून एक धडा घेतला. दरोडे घालण्याचं काम त्यांनी सोडून दिले